नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी काहीच मिनिटात तयार होणारी एक स्नॅक्स रेसिपी बनवणार आहोत. जेव्हा तुम्हाला काही चटपटीत खावेसे वाटेल, तेव्हा झटपट ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. या रेसिपीसाठी फक्त तुम्हाला 2 बटाटे हवे आहेत. इतर कुठल्याही साहित्याची तुम्हाला गरज नाही. चला तर मग आपण हा झटपट स्नॅक्स तयार करूया. तर यासाठी इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर पिलरनी त्याची अशी साल काढून घ्यायची. तुम्हाला किती प्रमाणात हा स्नॅक्स बनवायचा त्या प्रमाणामध्ये तुम्ही बटाटे कमी जास्त घेऊ शकता. मुलांच्या आवडीचा तर एक नंबर स्नॅक्स आहे. तुम्ही जर एकदा बनवला तर प्लेटमध्ये शिल्लकसुद्धा ठेवणार नाही. इतका टेस्टी आणि क्रिस्पी हा स्नॅक्स बनतो. साल काढून झाली की याचे आपल्याला असे पातळ वेफर्स बनवून घ्यायचे आहेत. जितके पातळ आपल्याला चिप्स बनवता येतील तितके पातळ हे चिप्स बनवून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने. तुम्हाला वाटत असेल की आपण चिप्स बनवत आहोत, तर नाही, आपण चिप्स नाही बनवत आहोत. काय बनवणार आहोत हे तुम्हाला पुढे समजणार आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ही रेसिपी नक्की बघा. तर इथे पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. त्यामध्ये हे आपण कट केलेले सर्व चिप्स टाकायचे आहे आणि मस्त हाताने हे आपल्याला 3 ते 4 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हाताने चांगले छान चोळायचे म्हणजे यातलं सर्व स्टार्च निघून जाईल. इथे मी आता एक सुती कपडा घेतलेला आहे आणि यावरती हे सर्व चिप्स आपल्याला असे ठेवून घ्यायचे आहे आणि चांगले आपल्याला हे कोरडे करून घ्यायचे आहे. एकदम ड्राय करून घ्यायचे. यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे. 5 मिनिटं आपण या कापडावर हे असे ठेवणार आहोत आणि चांगले याला पुसून घेणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तोंडाला चव नसते. दुपारच्या वेळेस असं काही चटपटीत खावंसं वाटलं त्यावेळेससुद्धा अगदी झटपट तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. खूपच साधी आणि सिंपल रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी आहे. यासाठी तुम्हाला कुठलेही बाहेरून साहित्य आणायची गरज नाही. अशा प्रकारे आपल्याला हे ड्राय करून घ्यायचे आहे कापडाने, किंवा तुम्ही याला फॅनखाली सुद्धा ठेवू शकता आणि सुकून घेऊ शकता 5 मिनिटं. हे बघा मस्त ड्राय झालेले आहेत. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता इथे प्लेटमध्ये मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे. तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता किंवा थोडेसे तांदळाचे पीठ आणि थोडेसे कॉर्नफ्लॉवर असे दोन्ही एकत्र घेऊ शकता. आता ह्या वेफर्सला आपण हे दोन्ही साईडने असं लावून घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत हा स्नॅक्स बनतो. आता असं मुडपून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये एक टूथपिक आपल्याला अशी लावून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने एकदम इझी आहे. असं आपल्याला हा स्नॅक्स बनवून घ्यायचा आहे. सर्व स्नॅक्स याच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचा आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे की तुम्ही याआधी हा स्नॅक्स बनवलेला आहे का. याच पद्धतीने मी आता सर्व स्नॅक्स बनवून घेते. तुम्ही बघू शकता इथे मी सर्व हा स्नॅक्स तयार करून घेतलेला आहे. आता हा स्नॅक्स आपल्याला तळून घ्यायचा आहे. तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हा स्नॅक्स तळताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती हा स्नॅक्स आपल्याला मस्त कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे. मुलं खूप आवडीने हा स्नॅक्स खातील. मुलंच काय पण मोठेसुद्धा खूप आवडीने खातील. इतका छान हा तयार होतो आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतो. आता आपण मस्त कुरकुरीत फ्राय करून घेऊया. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि मुलांची काही ना काही फरमाईशी चालूच असते की काहीतरी चटपटीत बनवून दे. त्यावेळेससुद्धा तुम्ही हा स्नॅक्स त्यांना बनवून द्या. मस्त कुरकुरीत हा स्नॅक्स तयार झालेला आहे. आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया. शिल्लक राहिलेला स्नॅक्ससुद्धा आपण याच पद्धतीने फ्राय करून घेऊया.
तर हे बघा, सर्व फ्राय करून मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ घालायचे आहे, थोडीशी लाल मिरची पावडर पण घालूया आणि हे सर्व चांगलं आपण आता मिक्स करून घेऊया. अशी वाटी हलवून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता काही मिनिटातच आपला हा किती सुरेख स्नॅक्स तयार झालेला आहे. खायला पण टेस्टी आणि क्रिस्पी आणि दिसायला सुद्धा सुंदर. तर फ्रेंड्स, झटपट स्नॅक्स रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.